महाराष्ट्रवासियांसाठी एक खुशखबर आहे। येत्या 15 नोव्हेंबर पासून गोवा ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस सुरू होते। मडगाव ते दिल्ली दरम्यान धावणारी ही एक्सप्रेस महाराष्ट्रातून जाणार आहे। आठवड्यातून 2 वेळा ही ट्रेन धावणार असून करमाळी, रत्नागिरी, पनवेल आणि वसई रोड या महाराष्ट्रातल्या स्थानकांवरती थांबणार आहे। अत्यंत महत्त्वाची आणि महाराष्ट्राकरता आनंदाची बातमी आहे। माझे सहकारी रामराजे शिंदे आपल्या बरोबर आहेत। रामराजे, काय म्हणाल? महाराष्ट्राकरता रेल्वे मंत्र्यांनी दिलेलं हे गिफ्ट आहे का? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर झालेली घोषणा आहे। बिलकुल, मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली होती परवा दिवशी सुरेश प्रभू यांची, आणि त्यानंतर अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत। त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आणखीन एक राजधानी महाराष्ट्राला लाभलेली आहे असं म्हणता येईल, कारण ही गोवा मडगाव राजधानी आहे। मात्र त्याचा फायदा असा होणार आहे की रत्नागिरी, पनवेल, वसई रोड, करमाळी म्हणजे की कोकणचा भाग आणि पुण्याला जाण्यासाठी आतापर्यंत कोणतीही फास्ट ट्रेन नव्हती। जर पनवेलला पनवेलला एक थांबा असणार आहे आणि वसई रोडला थांबा असणार आहे। पनवेल वरून 2 तासाच्या अंतरावर, 2.5 तासाच्या अंतरावर पुणे आहे। त्यामुळे पुणेकरांसाठी सुद्धा म्हणजे की ही सर्वात महत्वाची बातमी आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे लोक जाणार आहेत, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाची बातमी आहे। कोकणाचा म्हणाल तर रत्नागिरीला ही थांबणार आहे, करमाळी, सिंधुदुर्ग जवळ आहे, या ठिकाणी सुद्धा थांबा घेणार आहे। आता सर्वात मोठा जो थांबा असणार आहे तो असणार आहे वसई रोड या ठिकाणी। वसई रोडला 15 ते 20 मिनिट ही गाडी थांबणार आहे। स्टाफ चेंजिंगसाठी ही गाडी थांबणार आहे। राम, कोकण, पुणे आणि एकूणच महाराष्ट्राकरता ही अत्यंत आनंदाची बातमी आपण दिली आहे। धन्यवाद आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे आभार। महाराष्ट्रातल्या जनतेकरता खरंच ही दिवाळी भेट आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।